राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे. येत्या मंगळवारी आम्ही सुनेत्रा वहिनींसमोर ही भूमिका मांडणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका आता अजित पवार गटातील काही नेते घेताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याची चर्चा रंगली आहे. शरद पवार गटाकडून सातत्याने दावा केला जातोय की विलिनीकरणाचा निर्णय आधीच ठरला होता. अगदी 12 फेब्रुवारीची तारीखही निश्चित होती. मात्र अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असे काही ठरलेलंच नव्हतं असं सांगत आहेत. या सगळ्यात सर्वाधिक आक्रमक भूमिका घेतली आहे रोहित पवार यांनी. त्यांनी थेट नाव घेत पटेल आणि तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. अपघाताच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केलेले प्रश्न, फाईलवर सही करण्यासाठी दबाव, विमानाच्या मेंटेनन्स कंपनीचा संदर्भ, या सर्व गोष्टींमुळे राजकीय वातावरण तापलं. पण इथे एक महत्त्वाची बाब दिसते. अजित पवार गटातील फारसे नेते पटेल आणि तटकरे यांच्या बचावासाठी पुढे आले नाहीत. उलट काहींनी चौकशीची मागणीच मान्य केली. त्यामुळे पक्षात या दोघांची स्थिती काहीशी एकाकी झाल्याचं चित्र दिसतं. दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी सार्वजनिकरित्या विलिनीकरणावर स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. पण त्यांच्या हालचाली, शरद पवारांशी वाढलेली जवळीक, बैठका, संवाद या सगळ्यांमुळे ते विलिनीकरणासाठी सकारात्मक असल्याची चर्चा आहे. इथे सगळ्यात मोठा प्रश्न आहे, शरद पवार काय खेळी करत आहेत? अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या 4 दिवसात सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला. सुरुवातीला याबाबत अनभिज्ञ असल्याचं सांगितलं गेलं, पण नंतर या निर्णयामागे पवार कुटुंबाची रणनीती असल्याचं स्पष्ट होत गेलं. पक्षाची सूत्र बाहेर जाऊ नयेत, नेतृत्व पवार कुटुंबातच राहावं, यासाठीच हा वेगवान निर्णय घेतल्याचं मानलं जातं. आता अजित पवार गटातील अनेक आमदार उघडपणे म्हणू लागलेत की 30 ते 35 आमदार विलिनीकरणाच्या बाजूने आहेत. काहींनी तर 100% विलिनीकरण झालंच पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. कारण स्पष्ट आहे, पटेल आणि तटकरे हे मास लीडर नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात त्यांची पकड मर्यादित आहे आणि भविष्यात भाजपकडे झुकण्याची शक्यता आमदारांना अस्वस्थ करते. दुसरं कारण म्हणजे सहानुभूतीचा फॅक्टर. अजितदादांच्या निधनानंतर मतदारांमध्ये निर्माण झालेली भावना ही पवार कुटुंबाकडे झुकलेली दिसते. जर ही सहानुभूती टिकवायची असेल तर पवार कुटुंबाच्या छत्राखाली राहणं अधिक सुरक्षित वाटतं, असं अनेक आमदारांचं गणित आहे. थोडक्यात सध्या चित्र असं दिसतंय की अजित पवार गटातील मोठा वर्ग पटेल तटकरे यांच्या नेतृत्वाऐवजी पवार कुटुंबाकडे झुकतोय. भविष्यात विलिनीकरण झालंच तर ते पवार कुटुंबाच्या अटींवर आणि पटेल तटकरे यांच्या प्रभावाला मर्यादा घालूनच होईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. आता पुढचा निर्णय सुनेत्रा पवार काय घेतात आणि शरद पवार अंतिम खेळी कशी करतात, यावर राष्ट्रवादीचं पुढचं राजकारण ठरणार आहे.